अनाथाश्रमातून मुलं बाहेर पडल्यावर त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागत होतं याचा आपण विचारही करू शकत नाही। 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना अन्न, वस्त्र, निवारा सकट स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावं लागत होतं। नोकरीसाठी कुठे जावं हे त्यांना कळतही नव्हतं। शिक्षण घ्यायचं आहे पण मार्ग सापडत नव्हते। त्यांचा हा संघर्ष एका संवेदनशील मनाच्या नेत्याला पाहवत नव्हता। त्यानंतर महाराष्ट्रानं अनुभवलं की एखादा संवेदनशील मुख्यमंत्री राज्याला लाभला तर त्याच्या विचारांच्या आणि निर्णय क्षमतेच्या परिस्पर्शानं कित्येकांच्या आयुष्याचं सोनं होतं। देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कित्येकांना याची प्रचिती आली। देवेंद्रजींनी अनाथ मुलांसाठी 1% आरक्षण दिलं आणि त्यांच्या भविष्यात येणारे अनेक अडसर कमी केले। या आरक्षणामुळे अनाथ मुलांना नोकरीमध्ये त्याचबरोबर शिक्षणामध्येही 1% आरक्षण मिळू लागलं। देवेंद्रजी निराधारांचा आधार झाले होते। खरंच महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं देवेंद्रजींसारखे संवेदनशील नेते लाभले आहेत।